दादा काय सांगाल, आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची वर्धापन दिनाच्या तयारी संदर्भामध्ये आढावा बैठक झालेली आहे आणि राहुलभाई सोनवणे यांचा सत्कार देखील झालेला आहे. काय सांगाल, काय प्रतिक्रिया? प्रथम आम्ही पत्रकारांचा आभार मानतोय आणि आजची जी सभा आहे ही सभा 68वा रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आहे आणि हा वर्धापन दिन अतिशय सुसज्ज सूत्र पद्धतीने पार पाडून जास्तीत जास्त लोकसंख्या तिथे उपस्थित कसे होतील, जी क्रांतीभूमी आहे त्या क्रांतीभूमीमध्ये जास्तीत जास्त उपस्थित राहून येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये त्याचा प्रभाव कसा पडेल या उद्देशाने जास्तीत जास्त खेड्यापाड्यातून सर्व लोक उपस्थित राहण्याच्या संदर्भात आराखडा आयोजन केलेला आहे आणि लोक त्या पद्धतीने तिथे उपस्थित राहतील. त्यांच्या येण्या जाण्याची सोय केलेली आहे आणि लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि आमचा जो 3 ऑक्टोंबर 2025चा वर्धापन दिन आहे तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साजरा होईल अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे. काय सांगाल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन जो आहे तो रायगडच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी भूमीमध्ये या ठिकाणी करण्याचं आयोजन आहे आणि जय्यत तयारी देखील सुरू आहे. तालुक्यामध्ये आणि जिल्हास्तरीय बैठका देखील मोठ्या प्रमाणावर होतात. कशी तयारी आहे आणि मुरुड नगरीमध्ये आपला सत्कार देखील जंगी झालेला आहे, आपल्याला पद देखील मिळालेलं आहे, काय सांगाल? प्रथम मी आपल्या चॅनलचा आभार मानतो. आत्ताच आमच्याकडे एक मोठी जबाबदारी दिलेली आहे 3 ऑक्टोंबर. 3 ऑक्टोंबरसाठी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन बैठका घेतो आहे. प्रत्येक बैठकीमध्ये सुंदर असा प्रतिसाद मिळतो आहे आणि प्रत्येक तालुक्यातून जे जय्यत तयारीसाठी आम्ही निघतो आहे त्या जय्यत तयारीची पूर्णपणे व्यवस्थित तयारी झालेली आहे. प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त लोक येतील असं प्रत्येक तालुका अध्यक्ष यांनी मला शब्द दिलेला आहे आणि त्या तयारीकरता आम्ही सर्व रायगड जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष सर्व जय्यत तयारी लागलेलो आहोत. जय्यत तयारी 3 ऑक्टोबर हा भूत न भविष्य होईल ही ग्वाही देतो. आज आपल्याकडे जर बघाल तर रायगड जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी मोठं पद देखील जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी आणि धुरा आपल्यावर सोपवलेली आहे. भविष्याच्या काळामध्ये कशा पद्धतीनं पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न असतील? आज मी अनेक तालुक्यामध्ये फिरतो, तालुक्यातल्या समस्या समजून घेतो आणि नक्कीच तालुक्यातल्या समस्या काय आपल्या मोठ्या नसतात, छोट्या असतात. त्या छोट्या समस्या समजण्याचं मी काम करतो आणि तालुक्यातल्या लोकांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्यामुळे मला माननीय माझे नेते रामदासजी आठवले यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे. क्या कहेंगे, आज आढ़ावा बैठक हुई मुरुड में, क्या इसमें इस मीटिंग का मकसद क्या? आज जो मुरुड में मीटिंग हुई है वो आने वाले 3 अक्टूबर 2025 को रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का जो वर्धापन दिन होने वाला है उसके हिसाब से आज इधर मीटिंग की गई. उसके जो प्रेसिडेंट है, मुरुड तालुका प्रेसिडेंट है बबनजी शिंदे, उन्हीं के अध्यक्षते के हिसाब से आज यहाँ पे मीटिंग हुई और इस मीटिंग में आने वाले वर्धापन दिन के लिए ज़्यादा से ज़्यादा लोग यहाँ से निकलेंगे और इसी तरह पूरे रायगढ़ ज़िले में जो भी तालुके हैं, जितने भी तालुके हैं, वहाँ से सब प्रेसिडेंट ज़्यादा से ज़्यादा लोग लाने की संभावना है, कोशिश है और आने वाला वर्धापन दिन बहुत अच्छी तरीके से होने वाला है. ये जो वर्धापन दिन है, कौन कौन से नेता इस वर्धापन दिन में मौजूद रहेंगे? ये वर्धापन दिन में अपने अभी के नए मंत्री भरत सेठ गोगावले, सुनील जी तटकरे, आदित्यताई तटकरे और यहाँ के सब एमएलए, जितने भी एमएलए. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन आहे आणि जोरदार तयारी सुरू आहे. कशा पद्धतीनं रायगड जिल्ह्यात वातावरण आहे? कर्जत रिपब्लिकन पार्टीचा वर्धापन दिनानिमित्त जो आताचा जो वातावरण आहे हा संपूर्ण जिल्ह्याला पोषक आहे आणि 68व्या वर्धापन दिनाला जास्तीत जास्त संख्येने पब्लिक कशी येणार आहे याची जय्यत तयारी कर्जत तालुक्यामधून पहिलीच मीटिंग कमीत कमी 500 लोकांच्या
500 लोकांच्या उपस्थितीत कर्जतमध्ये शेलके हॉलला आयोजन करण्यात आला होता. त्या मिटिंगला संपूर्ण जिल्ह्यातली मंडळी, संपर्क प्रमुख असतील, आमचे कोकणचे नेते असतील, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष असतील आणि रायगड जिल्ह्यातले काही पदाधिकारी असतील, जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते. आणि तिथून जी सुरुवात झाली, आता तसाच दौरा संपूर्ण जिल्ह्यामध्ये राहुलभाई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भरगच्च अशा सभा प्रत्येक तालुक्यामध्ये होत आहेत. आणि त्या सभेतून सर्व लोकांना मेसेज जात आहे. सर्वांचा येण्या जाण्याचा बंदोबस्त हे राहुलभाईंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे. आणि त्याप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात जे वातावरण आहे, हा खुशीचा वातावरण निर्माण झालेला आहे.